आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे। 2003 नंतर पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणूक केली जाईल, तर डिजिटल आणि ऑनलाईन अशा 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडेल। पक्षाच्या घटनेच्या आधारावरती निवडणूक पार पडणार आहे। पक्षात पारदर्शक कारभार होण्यासाठी ही निवडणूक घेतली जाईल अशी माहिती समोर येते आहे। पक्षप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा समन्वयक, जिल्हा प्रमुख या पदांसाठी निवडणुका होतील। जिल्हा संपर्क प्रमुख, युवा नेता, महिला आघाडी, स्थानिक लोकाधिकार समिती या पदांसाठी ही निवडणूक होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि वेगवेगळी पदं आहेत, काय अधिक माहिती? प्रज्ञा, या सगळ्याबाबत आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली होती आणि या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येच एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख व्हावं अशा प्रकारचा आग्रह त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना केला होता। मात्र त्या दिवशी जो ठराव मांडण्यात आला होता, हा ठराव एकनाथ शिंदे यांचा मुख्य नेतेपदाचा होता आणि या आग्रहानंतर एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की या प्रकारे तुम्ही सांगितल्यानंतर मी कुठलंही पद घेणार नाही। आपल्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण सगळी पदं कुणालाही पाठीशी न घालता किंवा कुणालाही जास्तीचं महत्त्व पक्षामध्ये न देता लोकशाहीच्या पद्धतीने पक्षातली आता पदं निर्माण केली जातील असं सांगितलं होतं आणि यानंतर आता हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। लवकरच याबाबतची अधिकृत रूपरेषा शिवसेना पक्षाकडनं जाहीर केली जाणार आहे। 2003 नंतर पक्षामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची संविधानिक लोकशाही पद्धतीने निवडणूक होते। पक्षाचे बायलॉज असतात, या बायलॉजनुसार ही संपूर्ण निवडणूक होऊ घातली आहे। यामध्ये पक्षप्रमुख असेल, त्यासोबतच विभाग प्रमुख, मुख्य नक्कीच पक्षाच्या सगळ्या विंगचे देखील प्रमुख या निवडणुकीच्या माध्यमातून नेमले जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता 2003 मध्ये पासून हे घडत नव्हतं, त्यामुळे एक पक्षामध्ये लोकशाही आहे, पक्षामध्ये एकाधिकारशाही नाही हे दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून केला जातोय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय। आपण बघतोय पक्षप्रमुख, विभाग प्रमुख या सगळ्या पदांसाठी निवडणूक होणार आहे आणि शिवसेनेची ही पक्षांतर्गत निवडणूक असेल।